बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सोलापुरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते। प्रमुख उपस्थितांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अशोक निंबर्गी, काँग्रेसचे माजी नगरसेवक चेतन नरोटे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, बिज्जू प्रधाने, सुदीप चाकोते, विनायक कोडाल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। या प्रसंगी चंदवीर चिट्टे, विजय पुजारी, रेवण सिद्धप्पा तेगेळी, निंगप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, सायबण्णा मुडल, बसवराज भाईकट्टी, बंडूपंत डोळे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे बोलताना म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी यांनी समाजसेवेची शिकवण दिली। लोककल्याणकारी कामे ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने केली पाहिजेत अशी शिकवण संपूर्ण देशाला अहिल्यादेवी होळकर यांनी दिली। त्यांच्या शिकवणीप्रमाणे चालत प्रभाग 3 चे माजी नगरसेवक यांनी आज रक्तदानाचे महत्त्व आणि काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। या प्रसंगी बिज्जू प्रधाने बोलताना म्हणाले, सोलापुरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 1990 साली मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्यात आले, परंतु मध्यवर्ती स्थापनेच्या आधीपासून असलेले बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना आजवर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत रक्तदान शिबिर ठेवण्यात आले। या शिबिरात एकूण 331 रक्तदात्यांनी रक्तदान केले। कार्यक्रम संपन्न होण्यासाठी रेवण वग्गूर, बिपिन पाटील, यशवंत पुराणिक, सचिन मेहत्रस, रवी मनकल, अमर गंजळी, लिंगराज मासरेड्डी, पवन तगारे, सिद्धारूढ गंधाळकर, सुरेश मनकल, अप्पी पुजारी, कुमार शिरसगीकर, प्रभू कोळी, महेश मलुरे, सिद्धराम हळ्ळी, प्रवीण डोळे, अविनाश सोल्लगी, दीपक कर्ली, नागेश गंधाळ आदींनी आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आज देशात, राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सध्या 300वा जयंती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती असल्याने आज आम्ही भवानीपेठ बोंगरेवस्ती भागामध्ये आमच्या बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं सर्व धर्मीय, सर्व समाजाचे लोक आजपर्यंत आम्ही रक्तदान केलं। गेल्या 40 वर्षापासून अहिल्यादेवी जयंती करतो, त्याच्या अगोदर 5 वर्ष अहिल्यादेवीची पुण्यतिथी करत होतो, परंतु आतापर्यंत 100, 150, 200 बाटल्या रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात। पण पहिल्यांदाच आमच्या सर्वांचं इच्छा, मनोकामना, आपल्या बिरुलिंगेश्वरचे सर्व जमिनीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भवानीपेठमध्ये मोठ्या प्रमाणात, ना भूतो ना भविष्य, माझं मी 25 वर्ष झालं मी नगरसेवक असताना रक्तदान झालं नाही, परंतु एवढं रक्तदान 300 पार करायचं जे इच्छा, मनोकामना देवासमोर आणि अहिल्यादेवी समोर ते होतं, ते आज पूर्ण करून 331 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहेत। एवढं चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेत, जेणेकरून लोकांना कळालं की गेल्या 250 वर्षापूर्वी अहिल्यादेवीनं जे कार्य केलेलं आहे। आता अलीकडे एखादं 2 मंदिर आम्ही बांधलो तर लय जोरजोरात सांगत असतो, मी मंदिर बांधलो, मी मंदिर बांधलो, पण अहिल्यादेवीनं 250 वर्षापूर्वी अनेक हिंदू मंदिरं, ख्रिश्चनचे असू दे किंवा दर्गा असू दे, मशीद असू दे, हे सर्व काम अहिल्यादेवीने त्यावेळी 250 वर्षापूर्वी केलेले आहेत। 250 वर्षापूर्वी आज बघितलं ते काम करत असताना त्यावेळी तर पाणीच नव्हतं, आज 5-5 दिवस पाणी नाही, पण अहिल्यादेवीनं कुठं कुठं पाणी नाही तिथं तिथं विहिरी खोदलेत। आणि आपण बघितलं, आम्ही एखादा दिवस जेवण दिलं तर अन्नक्षेत्रामध्ये जेवण दिलं, महाप्रसाद दिला, महाप्रसाद अहिल्यादेवी त्यावेळी अन्नक्षेत्र उघडले। त्या 250 वर्षापूर्वी त्यांनी कार्य एवढं केलेत। आता आपण बघालो गडकरी साहेब आहेत, आमचे रस्ते करलेत, पण अहिल्यादेवीनं त्यावेळी घाट, रस्ते, पाणी, मंदिरे, मस्जिदे, दर्गा, ख्रिश्चनचं जे काही पाडलेले चर्च आहेत ते बांधण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी केल्यामुळं त्यांचं त्रिवेणी संगम हे नाव पडलेलं आहे। आता बघितलं आपण आजपर्यंत कितीतर लोकांना राजमाता म्हणतात, कितीतर लोकांना पुण्यश्लोक म्हणतात, परंतु देवी कुणाला म्हणत नाहीत। आपण बघितलं फक्त देवी देवता देवालाच म्हणतात, या अहिल्यादेवीला देवी पण म्हणलेले आहे। म्हणून मला म्हणायचं की या 31 मेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंती साजरं झालं पाहिजे। डॉल्बी बिल्बी कोण वाजवते मला माहित नाही, परंतु समाज उपयोगी जे काय आम्ही कार्य 40 वर्ष केलं, वया पुस्तक वाटप, साड्या वाटप, गणवेश वाटप, गोरगरिबांना, आता आम्ही 30 तारखेला 31 तारखेला
जे आई वडील नाहीत ते गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारचे शालेय साहित्याचे वाटप करणार आहे. असं विविध कार्यक्रम या 300व्या जयंतीनिमित्ताने 300 वर्षात जे काही कार्यक्रम येतील पुढच्या 31 मे पर्यंत आम्ही चांगले मोठमोठे कार्यक्रम, आरोग्य शिबिर वगैरे जे काही लोक सुचवतील ते सर्व कार्यक्रम आम्ही करणार आहे. या ठिकाणी आमच्या या भवानीपेठ, घोंगडे वस्ती, बिरुलिंगेश्वर आणि सर्व संघटनेचे लोक, समाजाचे लोक मदत केल्यामुळे त्यांना खूप खूप आभार मानतो. कारण पहिल्यांदा एवढं रक्तदान झालंय, यांना सर्वांना श्रेय जात आहे. कारण मी चांगला असताना लंगडा झालो किंवा माझे थोडं हे झालंय, विषबाधा झाल्यामुळं मी काय करू शकलो नाही. आजच्या मुलं जे काही केलेत त्यांना मी सलाम ठोकतो. असंच त्यांनी कार्य करत जावं असं सदिच्छा व्यक्त करतो. अहिल्या देवीची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. पार्टीचे माजी नगरसेवक, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनातनं कार्यरत असलेल्या घोंगडे वस्ती येथील श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सहभागी होताना मला मनापासून अतिशय आनंद होत आहे की राजमाता अहिल्यादेवींवरती श्रद्धा असणारे सर्व या परिसरातील अनुयायी इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहेत. आदरणीय सुरेशांना यांचं महापालिकेतील कार्य नेहमीच माझ्यासारख्या युवकाला हे मार्गदर्शक राहिलेलं आहे. सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना, ते सभागृहात बोलण्यासाठी उभं असताना प्रशासनावरती कशा पद्धतीने पकड असावं, आपलं भाषण कशा पद्धतीने जनतेच्या व्यथेसाठी मांडलं जावं याचं मार्गदर्शन नेहमीच मला सुरेश अण्णांच्या मनोगतातून मिळालेलं आहे. आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना मी आदरणीय सुरेश अण्णा, त्यांचे चिरंजीव बिपिन भैया व सर्व सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.